बातमी पुण्यात जीबीएसचा प्रादुर्भाव वाढतोय। केंद्रीय पथक तिकडे पोहोचलं होतं, मात्र याच केंद्रीय पथकाला स्थानिकांनी अडवलंय। पाण्याची पाहणी का केली नाही असा सवाल उपस्थित केलाय। पुण्यात जीबीएसचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाहणीसाठी आलेल्या पथकासमोर गावकऱ्यांनी व्यथा मांडल्यात। दरम्यान गावकऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। पुण्यातील नांदेड गावातील विहिरीची पाणी जी आहे ती आता केंद्रीय अधिकाऱ्यांनी जी आहे ती केलेली आहे। याच विहिरीच्या पाण्याच्या दूषित पाण्यामुळे जे हा सगळा आजार बळावतोय असा संशय आहे। तर काही गावकरी आहेत, काही त्यांना 2-3 मिनिटात दिसलं आणि त्यांनी तुमच्याशी बातचीत देखील केली। काय बातचीत? आमच्या लेखी तर पाहणी केलीच नाही, आले थांबले, त्यांनी समोर बघितलं आणि निघून गेले। हा रिपोर्ट आणि हा अहवाल कसला? लोकांचे जीव धोक्यात घालून जर हे अहवाल देत असतील तर अजून किती लोकांच्या मृत्यूची वाट बघायची? दादा, अजून पाणी चेकिंगचा रिपोर्ट आलेला नाही। हे अधिकारी जे होते आता आरोग्य अधिकारी, मॅडमला सांगितलं त्यांनी की रिपोर्ट अजून आलाच नाही। 8 दिवस झाला आम्ही दोघं तिघं आम्ही इथं आहे। सरकारपणा केला की काय अधिकाऱ्यांनी? आले अधिकारी एवढे दिल्लीवरून? हा फक्त दिखाऊपणाच आहे। केंद्रीय पथक जरी असेल, कुठलंही आरोग्य विभागाचं पथक जरी आलेलं असेल ना, तर आमचं म्हणणं आहे की त्याच्यावर ठोस उपाययोजना करा ना। तुम्ही फक्त येऊन पाहणी करून काय साध्य आहे? त्याच्यात अपेक्षित आहे की तुम्ही इथं फिल्टरेशन प्लांट बनवा, त्या पाण्याचा अहवाल द्या, लोकांमध्ये त्याचा संभ्रम आहे। कोरोना नंतर आज परिस्थिती इतकी वाईट आहे। आमच्या सारख्या कुटुंबातल्या लोकांनी तिथं पेशंट बघितलेले आहेत, 8-8, 9-9, 10-10। त्या लोकांनी काय करायचं? आज विहिरीची परिस्थिती अशी आहे की कॅनल मधलं पाणी विहिरीमध्ये येतं आणि विहिरीमधलं पाणी डायरेक्ट पंपिंग करून जातं। फिल्टरेशन प्लांट केलेलंच नाही। त्याच्याकरता 80 कोटी उपलब्ध असताना सुद्धा आज 4 वर्ष झाली, 3 वर्ष झाली गाव समाविष्ट होऊन ह्या प्लांट का उभारला गेला नाही? कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।